जय श्रीराम, जय गोमाता। आजकाल सगळीकडे पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण चालू आहे। पाश्चात्य संस्कृतीमध्ये प्रत्येक वस्तूला एक भोग वस्तू म्हणून पाहिलं जातं। या उलट भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीला परमेश्वराचं रूप दिलेलं आहे। डोंगर, नद्या, जमीन, अग्नी, वायू, जल एवढंच नव्हे तर प्रत्येक प्राणी, कुत्र्यामध्ये आपण खंडोबा बघतो, बैलामध्ये आपल्याला नंदी दिसतो, सापामध्ये आपल्याला नागदेवता दिसतो। एवढंच काय तर वराह अवतार सुद्धा आपण विष्णूचा अवतार म्हणून मानतो। या प्रत्येक प्राण्यामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये आपण परमेश्वराचं रूप शोधलेलं आहे। वृक्षांमध्ये सुद्धा वटवृक्ष, उंबराचा वृक्ष, बेलपत्र, त्याच्यानंतर शमीचं झाड, या प्रत्येक गोष्टीला आपण परमेश्वराचं रूप मानलेलं आहे। मग या प्रत्येक घटकामध्ये जिथे एक देव असतो तिथे एकट्या गायीमध्ये 33 कोटी, कोटी म्हणजे करोड नाही पण 33 प्रकारचे देवता ज्या आहेत या गायीच्या शरीरामध्ये आपण समजतो। याचं काय कारण आहे? मग प्रत्येक गोष्टीमध्ये जर एकच देव आहे तर गायीमध्ये 33 देव का, असा प्रश्न कोणाला पडत नाही का? आम्हाला बरेच जण विचारतात की तुम्ही गोशाळाच का केली, बाकीच्या प्राण्यांची काय सोय नाही करत? उंट आहे, घोडे आहे, कुत्रे आहे, इतर सुद्धा अनेक प्राणी असे आहेत की ज्यांची काळजी आपण घेऊ शकतो। मग गायच का, गोशाळाच का? कारण गायीमध्ये, एकट्या गायीमध्ये एक असं वैशिष्ट्य आहे की ते जगामध्ये कोणत्याही प्राण्यामध्ये नाही। इवन आपण हत्ती जरी बघितला, उंट बघितला, तरी या कोणत्याही प्राण्यामध्ये असं वैशिष्ट्य नाहीये जे एका फक्त गोमातेमध्ये आहे। ते म्हणजे काय? तर ते म्हणजे गायीचा खांदा, त्याला आपण वशिंड म्हणतो। ते वशिंड म्हणजे काय आहे? हा जो खांदा आहे, हे जे वशिंड आहे, याच्यामध्ये सूर्यनाडी आहे। सूर्यनाडीचं अस्तित्व त्याच्यामध्ये आहे। सूर्यापासून, इतर वातावरणापासून आणि आसमंतामधून येणाऱ्या अनेक ऊर्जा ज्या आहेत या वशिंडामध्ये या रिसीव्ह केल्या जातात, या काय म्हणता येईल त्याला, एकत्रित ओढल्या जातात आणि ती गाय जी आहे ती दुधाच्या रूपाने, त्याच्यानंतर गोमूत्राच्या रूपाने, गोमयच्या रूपाने ते आपल्याला देत असतात। बघा, नुसत्या गायीच्या गळ्याला जरी हात लावला तरी सुद्धा तुमचं जे ब्लड प्रेशर आहे ते नॉर्मलला येतं। गायीचं जे गोमय आहे, शेण आपण ज्याला म्हणतो, त्या शेणामध्ये सुद्धा जर समजा आपण हात घालून जर ते चिवडलं, त्याच्याशी जर समजा काही ठराविक वेळापर्यंत रोज जर आपण त्याच्याशी खेळलो, पूर्वीच्या काळी लोक शेणाचा सडा टाकायचे, शेणाचं सारवण करायचे, तोपर्यंत कॅन्सर नावाचा जो राक्षस आहे तो आपल्याला शिवला नव्हता। या गायीच्या अनेक वैशिष्ट्य जे आहेत, गायीच्या सान्निध्यात राहिल्याने सुद्धा तुमचे अनेक आजार जे आहेत, अनेक विकार जे आहेत ते तुमच्या शरीरापासून लांब निघून जातात। तर याच्यासाठी गोशाळा, गायीचं महत्व हे आहे। हे तर गायीचे जे दूध आहे ते तर अमृत आहे। परमेश्वराने आपल्या संस्कृतीमध्ये आईच्या दुधाच्या नंतर गायीच्या दुधाला महत्व दिलेलं आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या, ह्या सगळे जे वैशिष्ट्य आहेत हे आपल्या गोमातेमध्ये आहे आणि म्हणून गायीला महत्व आहे। आपल्या संस्कृतीमध्ये गाय जे आपण म्हणतो, गोमाता जे तिला म्हणलेलं आहे की आईच्या नंतर गायच अशी आहे की जे अत्यंत वात्सल्यपूर्ण, अत्यंत शांतताप्रिय असा हा प्राणी असून हा मनुष्याला अनेक विविध तऱ्हेने त्याचं जे खजिना आहे, त्यांच्या आतमध्ये असलेलं जे काही अमृत आहे ते मनुष्य प्राण्याला देत असतं। परंतु आपलं दुर्दैव असं आहे की आज आपण देशी गायींना टाळून
जर्सी नावाचा जो प्रकार आहे, जर्सी नावाचा जो प्राणी आहे, तो आपण संवर्धन त्याचं करत आहोत. अनेक इतर देशांमध्ये जर बघितलं तर तिथं जर्सीच्या गायींच्या दुधाला बॅन आहे आणि तिथं भारतीय वंशजाच्या गायी इथून नेऊन त्यांनी त्याचं संवर्धन केलेलं आहे, संगोपन केलेलं आहे. आज समर्थ श्रीधर गोशाळेमध्ये आम्ही असा प्रयत्न करत आहोत की भारतातील जास्तीत जास्त जातिवंत गोवंश जे आहेत ते इथं आपल्याला जपता यावे, त्यांचं आपल्याला संवर्धन करता यावं आणि त्याच्यासाठी आमचा हा प्रयत्न चालू आहे. आपण सर्व मिळून अनेक लोक आम्हाला या कार्यामध्ये सहभागी करत आहेत, आम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य करत आहेत, तर त्यांचा आम्ही शतशः आभारी आहोत. आपणही या कार्यामध्ये सहभागी व्हा हे आवाहन करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. जय गोमाता.